नमस्कार. आज आपण आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि झणझणीत अशी पालकची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे, जिरे, लाल मिरच्या आणि लसूण घेतलेले आहेत. हे आपल्याला मिक्सरला टाकून पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे मी पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आपल्याला चिरून घ्यायची आहे. बारीक अशी ही भाजी मी चिरून घेणार आहे. पालेभाज्या ह्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायलाच हव्यात, कारण त्या आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतात. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते तेल आपल्याला तापू द्यायचं आहे. तेल एकदा तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि लसूण टाकून घ्यायचा आहे. लसणाचा खूप छान असा फ्लेवर यामध्ये येतो. आता ह्या लसूणही मी इथे बारीक तुकडे करून टाकून घेतलेला आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे. नंतर आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची आणि चांगली पाणी सुटेपर्यंत ती आपल्याला परतून घ्यायची आहे. एकदा का ही भाजी शिजण्यास सुरुवात झाली की ती आपल्याला पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने क्रश करून घ्यायची. क्रश केल्याने ह्या भाजीचा जो संपूर्ण अर्क आहे तो या भाजीमध्ये रश्श्यामध्ये उतरतो. आता इथे मी जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती यात टाकून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये परतून घ्यायची आहे. चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक साधारण 2 ग्लास आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे. 5 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. झटपट अशी ही भाजी बनते, कुणालाही बनवता येईल इतकी सोपी ही भाजी आहे. शिवाय चवीलाही अप्रतिम लागते. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.